रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सकाळीच वारकरी मंडळी जागी झालीत. 3:30-4 वाजलेले असतील. प्रत्येकाने आपापलं स्नान विधी उरकलेले आहेत. अत्यंत प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये लोक आपापली कामं करत आहेत. कुणी अभंग म्हणत आहे, कुणी भगवंताचं नामस्मरण करत आहेत. पुण्यनगरीतला हा मुक्काम हा लोकांना खूप आनंद देणारा. पुणे तिथे काय उणे, पुण्याची फार मोठी ख्याती आहे. आणि 2 दिवसाचा मुक्काम, आज मुक्कामाचा हा दुसरा दिवस पुण्यातला, त्यामुळे सगळे वारकरी आनंदात आहेत. दिवसभरातले सगळे कर्म त्यांनी उरकले. दुपारचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता संध्याकाळी पुन्हा सगळी मंडळी एकत्र आली. उद्याच्या प्रवासाची चाहूल त्यांना लागते. पण तरीसुद्धा नेहमीप्रमाणे लोक म्हणत आहेत की आजही आम्हाला हरिपाठाचं निरूपण ऐकायचं आहे. सर्व मंडळी बसलीत, निरव शांतता आहे आणि पुन्हा हरिपाठाच्या अभंगावर सुरुवात झाली. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मी किसन महाराज चौधरी, पसायदान यूट्यूब चॅनल चला पंढरीला जाऊ या उपक्रमाच्या अंतर्गत हरिपाठाचं चिंतन आपण ऐकत आहोत. मागच्या भागामध्ये पहिल्याच ओळीचा अर्थ आपण पाहिला की नामस्मरण कुठे करावं, नामस्मरण किती वेळ करावं, नामस्मरण कशाने करावं, त्याचा फायदा काय होणार. तेणे मुक्तिचारी साधी येल्या. दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे नामस्मरण आपण तोंडाने करायचं आहे. भगवंताने आपल्याला तोंड दिलं आहे आणि ते नामस्मरण करण्यासाठीच दिलं आहे. परंतु कधीकधी आपण त्या भगवंताची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सगळे अवयव देवाने आपल्याला 2-2 दिलेत, 2 हात दिलेत. एका हाताने काम करता आलं नाही तर दुसऱ्या हाताने आपल्याला काम करता यावं. 2 डोळे दिलेत, एका डोळ्याने पाहता आलं नाही, दुसऱ्या डोळ्याने आपल्याला पाहता यावं. 2 कान दिलेत, एका कानाने ऐकता आलं नाही, दुसऱ्या कानाने आपल्याला ऐकता यावं. इतकी काळजी भगवंताने आपली घेतली आहे. नुसते बाहेरचे अवयव 2-2 नाहीत, तर आतले अवयवसुद्धा 2-2 दिलेले आहेत. 2 फुफ्फुसं आहेत, हृदयाचे 2 भाग आहेत, मेंदू 2 आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. सर्वात महत्त्वाचा अवयव तो म्हणजे किडनी, त्यासुद्धा 2 आहेत. एक उजवी किडनी, एक डावी किडनी. एक किडनी डॅमेज झाली तर दुसऱ्या किडनीने आपलं काम चालावं, इतकी भगवंताने आपली काळजी घेतली. सगळे अवयव 2-2, आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2, आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2. पण देवाने एक गोष्ट खूप चांगली केली बरं का, तोंड मात्र एकच दिलं आहे. जर 2 तोंडं भगवंताने दिली असती ना तर एका तोंडाने सतत खात राहिला असता आणि दुसऱ्या तोंडाने सतत बोलत राहिला असता. म्हणून तर माऊलीसुद्धा म्हणतात की या तोंडाचा उपयोग आपण काय करायचा आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तोंडाने नामस्मरण करा, तोंडाने नामस्मरण करा. मी काही मंडळी अशी पाहिलीत बरं का, तोंडाचा उपयोग केवळ खाण्यासाठीच करतात. कधीकधी विचार असा डोक्यात येतो की अशा प्रकारची माणसं खाण्यासाठी जगतात की जगण्यासाठी खातात. काही माणसं नुसतं खाण्यासाठीच जगत असतात. लोकल गाडीतून प्रवास करताना मी एका स्टेशनवर बसलो. त्या स्टेशनवर माझ्या शेजारी एक गृहस्थ बसला होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्याने आपल्या खिशातून तंबाखूची पुडी काढली, तंबाखू मळली आणि तोंडामध्ये टाकले. थोडं पुढे गेलो, परत त्यांनी एक पानास, नागवेलीची पानं असतात, पानाचा विडा तयार केला आणि तो आपल्या तोंडात टाकला. पुन्हा पुढे स्टेशनवर गाडी थांबली. पुन्हा त्याने आपल्या सिगारेटच्या पाकिटामधून सिगारेट काढलं आणि गाडीचं सिगारेट ओढायला सुरुवात केली. मी त्या माणसाकडे पाहतच होतो. काय म्हटलं माणूस आहे हा, या तोंडाचा उपयोग केवळ फक्त खाण्यासाठी आणि व्यसनासाठीच करतो आहे का. तोंडाचा उपयोग आपण नामस्मरणासाठी केला पाहिजे.
भगवंताने आपल्याला तोंड दिलेलं आहे आणि त्याने दिलेल्या तोंडाचा उपयोग आपण त्याच्याच नामस्मरणासाठी करणं गरजेचं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊली पुढे म्हणतात, फायदा काय होणार आहे याचा? पुण्याची गणना कोण करी. एवढं पुण्य पदरात पडेल आपल्या, त्याची गणनाच करता येणार नाही. पुण्याची गणना कोण करी, एवढं पुण्य पदरात पडेल. मग हे नामस्मरण करण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही बरं का. संसार सोडण्याची गरज नाही. ते म्हणतात, असोनी संसारी, संसारातच असोनी संसारी. संसार सोडायची गरज नाही, संसार सोडायची गरज नाही. सगळ्या संतांनी संसार केला आहे. कोणत्याही संतांनी संसार सोडलेला नाही. प्रपंचात राहूनसुद्धा त्यांनी परमार्थ केला, परंतु तो कसा करायचा हे संतांनी आपल्याला शिकवलं. तुकाराम महाराजांचा प्रपंच, तुकाराम महाराजांनी प्रपंच केला. त्यांचा प्रपंच जरी उत्तरार्धामध्ये फाटका होता तरी नेटका मात्र नक्कीच होता. ज्ञानेश्वर माऊलींचा प्रपंच तुमच्या माझ्यासारखा नव्हता. चार भिंतीतला, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असा त्यांचा प्रपंच होता. रामदास स्वामींचा प्रपंच लौकिक अर्थाने फार वेगळ्या प्रकारचा होता की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, किंवा आधी प्रपंच करावा निटुका, मग परमार्थ घ्यावे विवेका. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींची स्पष्ट व्याख्या स्वामींनी या ठिकाणी सांगितलेली आहे, समर्थांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. एकनाथ महाराजांचं प्रपंच तर विचारायलाच नको. सोन्याला सुगंध. नाथांच्या जीवनामध्ये पत्नी मिळाल्या होत्या, गिरजाबाई. गिरजाबाई त्यांच्या जीवनात आले आणि सोन्याला सुगंध प्राप्त झाला. सगळ्या संतांनी प्रपंच केला आहे, प्रपंच सोडायला नाही सांगितला. ते म्हणता, असोनी संसारी, संसाराचंच संसार सोडायचा नाही. पण तो प्रपंच कसा करायचा? आज आम्ही प्रपंच करतो, पण त्या प्रपंचामध्ये आम्ही आनंदी आहोत का? प्रपंचामध्ये आम्ही सुखी आहोत का? प्रपंचासारखे आम्ही धावतोय, सुख कुठेच आम्हाला मिळत नाही. मोटार आहे म्हणूनही सुखी आहे, बंगला आहे म्हणूनही सुखी आहे, मोबाईल आहे म्हणून सुखी आहे, पण या गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाहीत. मोटार आहे म्हणूनही सुखी आहे, पण रस्त्यात बंद पडली की दुःखी आहे. बंगला आहे म्हणूनही सुखी आहे, पण टॅक्स आला की दुःखी आहे. मोबाईल आहे म्हणूनही सुखी आहे, पण डिस्चार्ज झाला की दुःखी आहे. मग नेमकं सुख कशात आहे? संतांच्या जवळ मोटार नाही, बंगला नाही, गाडी नाही, तरीसुद्धा संत म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेना माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. काहीच नाही तरीसुद्धा संत म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. संतांच्या जीवनात काही नसतानासुद्धा संतांचा प्रपंच आनंदाचा का आहे हे आपण शोधलं पाहिजे. संसारातच संसार सोडू नकोस, परंतु संसारात असूनसुद्धा असोनी संसारी जिव्हे वेगू करे, जिभेला नामस्मरणाचा वेग दे. सतत अशा प्रकारचं नामस्मरण कर. परवाच मी आपल्याला सांगितलं की आमचं आयुष्य क्षणाक्षणाने जात असतं, परंतु आम्हाला त्याची आठवण कधी होत नाही. घटका गेली पळे गेली तासवाजे घणाना, जन्म गेला व्यर्थ वाया रामकार्य म्हणाना. आमच्या तोंडात नावच येत नाही, नामस्मरणच येत नाही. ते म्हणतात, असोनी संसारी जिभे वेगू करी, जिभेला नामस्मरणाचा वेग दे. आणि मग फायदा काय होणार आहे? वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेद आणि शास्त्र वर बाह्या करून तुझा स्वीकार करेल. यासाठी तू नामस्मरण कर. प्रपंचात राहूनसुद्धा हे सगळं काही करता येतं. पुढे ते म्हणतात, हे मी नाही सांगत बरं, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात
ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ही व्यासांची खूण आहे. ते म्हणतात व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा म्हणजे प्रत्यक्ष भगवंत हा पांडवाच्या घरी राहतो. पांडवाच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी? त्यांनी माऊलीने मुद्दाम शब्द वापरला आहे. पांडवा हा शब्द त्यांनी अर्जुनासाठी वापरलेला आहे. द्वारकेचा राणा युधिष्ठिरा घरी किंवा द्वारकेचा राणा भीमा घरी किंवा द्वारकेचा राणा नकुल सहदेवा घरी असा शब्द नाही वापरला. ते म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा हा शब्द खास करून त्यांनी अर्जुनासाठी वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीतल्या सुद्धा एका ओळीमध्ये ते म्हणतात परितया पाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेच नाम घोष बरवा करीती माझा. ते म्हणतात अर्जुना, ज्या ठिकाणी माझं नामस्मरण चाललेलं असतं ना त्या ठिकाणी माझं वास्तव्य असतं. नाहम वसामी वैकुंठे नाहम वसामी कैलासे. मी वैकुंठात राहत नाही, मी कैलासात राहत नाही. ज्या ठिकाणी माझा नामघोष चालू असतो त्या ठिकाणी मी असतो. या ठिकाणी तेच म्हणतात की द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी म्हणजे अर्जुनाच्या घरी. भगवंताचं आणि अर्जुनाचं अनन्यसाधारण असं प्रेम आहे. अनन्यसाधारण अशा प्रकारचं प्रेम आहे. भगवंत आणि अर्जुन यांचं नातेही फार वेगळं आहे. ते एकमेकाचे मित्र आहेत, ते एकमेकाचे आतिभाऊ आहेत, ते एकमेकाचे गुरु शिष्य आहेत, ते एकमेकाचे मेवणे आहेत. अनेक प्रकारचे नाते. आणि सगळ्यात उत्तुंग नातं कोणतं असेल तर अर्जुन हा भगवंताचा सखा आहे. अर्जुन हा भगवंताचा भक्त आहे. मला एक दृष्टांत या ठिकाणी आठवतो. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन वनविहार करण्यासाठी निघालेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, परंतु ऊन रणरणत आहे. रथाचं सारथ्य भगवंतच करतायत. अर्जुन मागे बसला आहे आणि अर्जुनाचा रथ भगवंतांनी अगदी डोंगर कपारीच्या बाजूला नेला. ऊन लागत होतं, अर्जुनाला तहान लागली. भगवंताला अर्जुन म्हणतोय, देवा कृष्णा मला तहान लागली आहे, मी जरा पाण्याचा शोध घेऊन येतो. भगवंताने रथ थांबवला आणि अर्जुन पाण्याच्या शोधासाठी चालत चालत पुढे गेला. एका डोंगर कपारीजवळ त्याला एक तळं दिसलं. तळ्यामध्ये थंडगार अशा प्रकारचं पाणी होतं. आजूबाजूला हिरवीगार अशा प्रकारची सृष्टी होती. अनेक प्रकारची फुलं त्या ठिकाणी, रंगीबेरंगी फुलं त्यांना दिसत होते. ते सृष्टी सौंदर्य पाहून अर्जुन मोहित झाला आणि त्याने पाणी घेतलं आणि पाणी तो पिला. अर्जुनाच्या मनाची प्रसन्नता झाली, मन शांत झालं. पण दुसरा विचार मनात आला, इतक्या सुंदर स्थळी जर माझी सुभद्रा या ठिकाणी असती तर. मनात विचार यायचा अवकाश. सुभद्रा त्या ठिकाणी हजर. दोघांचे खूप संवाद झाला. किती वेळ आपण संवाद करतो हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. अर्जुनाचं लक्ष जेव्हा पश्चिमेकडे गेलं तेव्हा सूर्य अस्ताला चाललेला होता. अर्जुन आता घाबरला थोडा. मी दुसऱ्या प्रहरी पाणी पिण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे आणि आता तिसराही प्रहर उलटून गेला. कृष्ण वाट पाहत असेल, माझ्यावर रागवेल तो आता. तर तो सुभद्रेला म्हणू लागला, सुभद्रा तू जशी आलीस ना तशी निघून जा. सुभद्रा म्हणाली की आपण आपल्या जीवनातले इतके चांगले क्षण या ठिकाणी अनुभवलेत, आठवण काहीतरी राहावी म्हणून आपण काहीतरी करूया ना. आणि म्हणून अर्जुनाने आपल्या बोटातली अंगठी ही सुभद्रेच्या बोटामध्ये दिली आणि तिला सांगितलं, बाई तू आहे तशीच जा. सुभद्रेच्या बोटात अंगठी घातलेली होती. ती पुढे चालत गेली आणि काही वेळाने दिसेनाशी झाली. अर्जुन हा रथाजवळ आला. थोडंसं अपराधी मनानेच तो रथामध्ये बसला. भगवंत काहीच बोलले नाहीत. रथ सुरू झाला. रथ पुढे पुढे जाऊ लागला, परंतु अर्जुन काही बोलत नव्हता. एक प्रकारचं वातावरण सगळं शांत झालेलं होतं. भगवंताला भक्ताशिवाय करमल कसं? भगवंत मनामध्ये विचार करतात, अर्जुन का बोलत नाही? आणि म्हणून ते त्याला बोलतं करतात. अरे अर्जुना, असं गप्प गप्प का? वर बघ ना. आपल्या हाताने सांगतायत वर बघ, आकाशात कसे ढग दिसत आहेत.
त्या ढगांच्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिसत आहेत आणि ती बगळ्यांची माळ पाहिली का? ते बगळे कसे उंच उंच उडत आहेत, जणू काय अवकाशात रांगोळी काढली असे ते बगळे आपल्याला दिसत आहेत. बघ बघ बघ, अरे एकदा तरी बघ. आणि आपलं बोट त्या बगळ्यांकडे दाखवून भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा वर पाहायला लावत होते. पण ज्या वेळेला अर्जुनाने बगळ्यांकडे पाहायच्याऐवजी भगवंताच्या बोटाकडे पाहिलं, त्यावेळेला बाकी शंका आली की आपण दुपारी सुभद्रेच्या बोटात घातलेली अंगठी ही कृष्णाच्या बोटात कशी? आणि म्हणून त्यांनी विचारलंसुद्धा, देवा हे सगळं काही आहे, अंगठी आपलं हे बगळे वगैरे सगळे मला दिसत आहेत, पण त्या अंगठीचं काय? अर्जुन काही समजाय ते समजला. आणि मग अर्जुनाला असं वाटलं, देव आपल्यासाठी किती करतो, काय काय करतो. खूप आनंद झाला अर्जुनाला. म्हणजे अर्जुनाचं आणि भगवंताचं आणि भगवंताचं आणि अर्जुनाचं इतकं एकमेकावर प्रेम होतं. म्हणून शब्द वापरला, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अमृतपुत्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.